अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का असा सवाल खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय। तर जमिनीवर कोसळण्याआधीच विमान स्फोट झाल्याचा दावा केल्यानं चर्चांना उधाण आलंय। अजित पवारांच्या खासगी सचिवांचा सीआयडीनं जबाब नोंदवलाय। अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या दौऱ्याबाबत विचारपूस केली आहे, तर चौकशीतून काय समोर येणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। शरद पवार पक्षाचा ताबा घेतील या भीतीपोटी तटकरेंनी सुनेत्रा पवारांना सुतकामध्येच शपथ घेण्यास भाग पाडलंय। शिवसेना नेते रामदास कदमांनी सुनील तटकरेंवर हा आरोप केलाय। ठाण्यात जितेंद्र आव्हाडांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। मतदारसंघातील कामांबाबत भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। बारामतीमध्ये अंकुश काकडेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे। गोविंद बागेत त्यांनी पवारांची भेट घेतली असून भेटीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही। जयंत पाटलांच्या सल्ल्याची गरज महाराष्ट्राला नसल्याचं वक्तव्य रुपाली ठोंबरेंनी केलंय। तर जयंत पाटील आता शून्य झाल्याचाही घणाघात त्यांनी केलाय। राजकीय पोळी भाजण्यासाठी सुनील तटकरेंनी धडपड सुरू असल्याचं रामदास कदमांनी म्हटलंय। तर तटकरे विश्वास ठेवण्यालायक नसल्याचीही टीका त्यांनी केली आहे। यंदाचा पुणे महापालिकेचा वर्धापन दिन रद्द करण्यात आलाय। अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतलाय। कल्याण डोंबिवलीप्रमाणे मुंबईतही मनसे महायुतीसोबत येणार असल्याचा दावा नवनाथ बन यांनी केलाय। तर निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडकेंची निवड करण्यात आली आहे। तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या विलास शिंदेंची निवड झाली आहे। तर शिवसेना उबाटाच्या सीमा पवारांची शर्यतीतून माघार घेण्यात आली आहे। सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या विनायक कोंड्याल यांची निवड झाली आहे। शिवसेना आणि एमआयएमने माघार घेतल्यानं विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली आहे। धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मायादेवी परदेशींची निवड करण्यात आली आहे। तर उपमहापौरपदी भाजपच्या ज्योत्स्ना पाटील यांची निवड झाली आहे। भाजपच्या महापौर निवडीनंतर पालकमंत्री जयकुमार रावल तसेच भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन देखील केले। नांदेडमध्ये भाजपकडून महापौर पदासाठी कविता मुळेंनी उमेदवारी दाखल केली आहे। तर उपमहापौर पदासाठी दीपक सिंग रावत यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालाय। अर्ज दाखल झाल्यानंतर महापौर पदाची औपचारिक घोषणा देखील बाकी आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले। भाजपकडून महापौर पदासाठी तर शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय। मात्र शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करताना शिरसाटांची अनुपस्थिती होती। त्यामुळे आता शिवसेनेत 2 गट झाल्याची चर्चा सुरू आहे। यानंतर इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। ब्रेकनंतर पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। हिंगोलीत कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात झाली आहे। उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडेंच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं आहे। शिर्डीत बालमजुरी करणाऱ्या मुलांच्या पालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। कारवाईत पोलिसांनी 10 मुलं आणि 4 मुली अशा एकूण 14 बालकांची सुटका केली। बालकांना बाल निरीक्षण गृहात पाठवण्यात आले। भंडाऱ्यातील 58 शिवभोजन केंद्राचे 7 महिन्यांचे अनुदान थकीत आहे। सुमारे 3,88,00,000 रुपये अडकले असून केंद्रचालक आर्थिक अडचणीत सापडले।